त्यांना देखील कालपर्यंत काही सांगण्यात आलं नाही. आणि काल ज्या वेळेला मी त्या ठिकाणी फोन केलो त्यावेळेला खरं तर तुतारी शरदचंद्रजी पवार पक्षाचे AB फॉर्म हे आमच्या जिल्हाध्यक्षांकडे आलेले आहेत. आणि जिल्हाध्यक्षांकडे आलेले असताना आम्ही त्यांना सांगितलं की दादाभाऊ शेठ हे देखील इच्छुक आहेत, तुम्ही त्यांना तो फॉर्म द्या. आज देखील त्यांनी 2-3 वेळा त्यांच्याशी फोनवरती संपर्क साधला, परंतु कुठल्याही प्रकारे त्यांना संपर्क न करता, कुठल्याही प्रकारे त्यांची भेट न घेता ह्या गटाची उमेदवारी त्यांनी चांडवली या गावामधून त्यांनी जाहीर केलेली आहे. आणि ती पण तुतारी या चिन्हावरती केलेली नसून ही धनुष्यबाण या चिन्हावरती त्यांनी जाहीर केलेली आहे. तो कार्यकर्ता हा आमचाच आहे, परंतु त्याला कशी ती धनुष्यबाणातून दिली हे देखील आम्हाला त्या ठिकाणी समजलं नाही. खरं तर मी आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तिन्ही पक्षाचे जिल्हा अध्यक्ष हे आंबेगाव तालुक्याचे आहेत. त्याचप्रमाणे आमच्या देखील पक्षाचा अध्यक्ष हे देखील आंबेगाव तालुक्याचे आहे. खरं तर पुणे जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. पुणे जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला निर्णय घेत असताना त्यांनी इतर तालुके बाकी सोडून दिलेले आहेत. मग आंबेगाव तालुक्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी असं का वाटलं, या ठिकाणी शरदचंद्रजी पवार पक्ष आणि अजितदादांचा पक्ष हा एकत्र झाला नाही पाहिजे, हा देखील संभ्रम आम्हाला अजून तो काय सुटलेला नाही. खरं तर ज्या वेळेला अजितदादांनी आणि पवार साहेबांनी त्या ठिकाणी भारकत घेतली, त्यांचे पक्ष ज्या वेळेला वेगळे झाले, त्यावेळेला आमच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते ज्यांनी 3-3 पिढ्या पवार साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी काम केलेलं आहे, आम्ही त्यांच्या बरोबर राहिलो, साहेबांच्या बरोबर. परंतु आज अशा प्रमाणामध्ये ज्या वेळेला हा सगळा प्रकार समोर येतो की पुणे जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला हा पक्ष एकत्र झालेला आहे आणि आंबेगाव तालुक्यामध्येच अशी काय अडचण निर्माण झाली, तर हा पक्ष त्या ठिकाणी पक्षाचे अध्यक्ष असताना आपण या ठिकाणी ते का करू शकलो नाही याचा संभ्रम आमच्या मनामध्ये आहे. खरं तर जिल्हाध्यक्षांनी पुढाकार घेऊन हा आंबेगाव तालुक्यात देखील तशा प्रकारची त्या ठिकाणी आघाडी करायला पाहिजे होती, परंतु त्यांनी त्या ठिकाणी केली नाही. खरं तर पवार साहेब आणि अजितदादा पवार ते ज्या वेळेला एकत्र आले त्यावेळेला हा सगळाच प्रश्न त्या ठिकाणी सुटलेला आहे. मग कार्यकर्त्यांनी तरी त्या ठिकाणी जास्त ताणून धरण्यात काही अर्थ नाही, एकत्रच आलं पाहिजे अशा प्रकारची माझ्यासारख्याची आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी भूमिका राहिलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आंबेगाव तालुक्यात देखील अशा प्रकारची ही आघाडी व्हायला पाहिजे होती, परंतु त्या ठिकाणी झालं नाही हे आम्हाला त्या ठिकाणी समजलेलं नाही. आपण या संदर्भात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणारच आहोत आम्ही, परंतु हे निवडणुकीचे आता हे 2-4 दिवस इतके महत्त्वाचे होते की आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी कुठंतरी संधी भेटेल म्हणून कार्यकर्त्यात AB फॉर्म त्यांनी आणलेले 4 दिवसापूर्वी आणि त्यांच्याबरोबर शक्यतो ते कार्यकर्त्यांचे फॉर्म AB फॉर्म आम्ही घेण्यामध्ये त्यांच्याकडून त्या ठिकाणी 2-4 दिवस चर्चेत घालवलेले आहेत. कारण अजून काय आम्ही त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केलेली नाही. 13 दिवसामध्ये पक्षाची शिस्त न पाळल्याबद्दल तुम्ही त्यांच्यावर शिस्त करण्याची कारवाई अशी काही मागणी करणार आहात? 100% कारवाई व्हावी अशी आम्ही पक्षाकडे मागणी करणार आहे. देवदत्त निकम मनमानी करतात. हो, देवदत्त निकम यांची मनमानी चालू आहे पक्षामध्ये. कधी आम्हाला एकाही पदाधिकाऱ्याला विचारत न घेता ते त्यांचा स्वतःच निर्णय घेतात. पूर्ण पॅनल त्यांनी जर आघाडी घेण्याचं काय करतो? तर पूर्ण पॅनल जर करायचा जर असता तर ठीक आहे ना, त्याची कुठंतरी बैठक व्हावी लागते प्रत्येक पक्षामध्ये. आता मी समजा 25-30 वर्ष झालं मी राजकीय सेवेमध्ये आहे. प्रत्येक निवडणूक जर आली तर प्रत्येक कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी मिटिंग घेतली जाते. मिटिंगमध्ये आपल्या भूमिका काय आहे ते आपण त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना समजून सांगतो. कोण कोण इच्छुक आहेत त्यांचे आपण उमेदवारी अर्ज मागवतो आणि अर्ज मागवल्यानंतर
त्या उमेदवारांच्या आपण मुलाखती घेतो आणि त्याच्यानंतर उमेदवारी जाहीर करत असतो. पूर्ण पॅनल लावायचं होतं. तुम्ही सांगितलं पूर्ण पॅनल लावायचं असेल तर त्यांनी यावेळी केली असेल. तर मला हेच सांगायचं आहे की मी आंबेगाव कमांड अध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दादा मोठोराके कार्याध्यक्ष. आम्हाला विश्वासात घ्यायचं होतं. तुम्ही आघाडी ठरण्याने आम्हाला विश्वासात घेतलं नाही. मग तुम्हाला आघाडीच करायची. तुम्ही सांगितलं आम्ही एकनिष्ठ राहिलो पवार साहेबांसोबत एकनिष्ठ राहताना तुम्ही ज्या कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन काम केलं जे इच्छुक आहेत त्यांना का तुम्ही सोबत नाही. तुम्हाला आघाडी तुम्हाला करायचीच होती. तुम्हाला घड्याळासोबत जायचंच नव्हतं. तर मग तुम्ही पूर्ण पॅनलला करायचं होतं. तुम्ही व्हिडिओ का सगळं हे केलं पॅनल उभे केलं. तुम्ही करायची होती फक्त तुतारीची शिकत द्यायची आणि इच्छुक होते तेवढे उमेदवार. तुम्ही त्यांना उमेदवारी दिली नाही आणि तुम्ही त्यांच्यासोबत गेले. मग याचं कारण आता आम्हाला समजलेलं नाही. आता तुम्ही काय करणार तुम्हाला मिळालेलं आहे. तुम्ही इतकं वर्ष काम केलेलं आहे. दादा बोलतात मी काम केलेलं आहे. त्यांची भूमिका काय असणार आहे पुढं. जर पक्षाने दावलं उद्या पक्षाची देवदत्त निकमाची जी भूमिका आहे ती जर पक्षाची असली तर पक्ष अशी कशी भूमिका घेईल. त्यांची स्वतःची भूमिका पक्षाची भूमिका सारखी येऊ शकत नाही. पक्षाने पुणे जिल्ह्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत. पक्षाने पक्षाची भूमिका स्पष्ट करून टाकली. तालुक्यामध्ये असं काय झालंय का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकले नाही. मिटिंगला कोण गेलं कोणाला विश्वासात घेतलं. अध्यक्ष एकटेच मिटिंगला गेल्या. हे आता माझ्या शेजारी बसले बाळासाहेब मांडले हे पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी तळागाळात काम केलं. मग त्यांना का विश्वासात घेतलं त्यांना का मिटिंगला गेलं आम्हाला का मिटिंगला घेऊन गेलं नाही. म्हणजे अद्याप आम्हाला मिटिंग कुठे झाली कशी झाली काही नाही. अहो जिल्हा परिषदची मिटिंग लावली आमच्या गटाची कळम राजनी गटाची. ते त्या गटात आहे मी त्या गटात आहे. मी राज्याचा पदाधिकारी ते जिल्ह्याचे पदाधिकारी. पण आम्हाला एकालाही मिटिंगला बोलवलं नाही. उमेदवारी कोणाला द्यायची हे तर आम्हाला कळलं पाहिजे ना. बाहेरच्या पक्षातला माणूस आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिली. तुम्हाला पत्रकार बनवता सगळ्यांना माहिती आहे ते. मी आमदार रोहित पवारांचा कार्यकर्ता आहे. मी गेले 7-8-10 वर्ष मी त्यांच्याबरोबर काम करतो. पक्षामध्ये त्यांना इन्कमिंग मी केलं आहे देवदत्त निकमांना दादांना सांग. आणि पवार साहेबांनी एका ठिकाणी आश्वासक चेहरा म्हणून माझं नाव घेतलं होतं दुसरा. त्याच्यानंतर त्यांच्या त्या डोक्यात बसलं आणि तिथून पुढे त्यांनी मला डावलायला सुरुवात केली. बाळासाहेब बांधले यांच्या बाबत पण सेम पॅटर्न झालाय आणि तुझ्या वयसेंच्या बाबत पण सेम झालाय. तर ही परिस्थिती अशी उद्भवली का? नाही ही परिस्थिती अशी उद्भवली. आज कित्येक कार्यकर्ते त्यांच्याच बाबतीत नाही माझ्या बाबतीत नाही तर असे कित्येक छोटे मोठे कार्यकर्ते त्यांना दामांना घोडे त्यांना त्यांच्या वरचढ झालेला कार्यकर्ता नको ही टेंडन्सी त्यांची. त्याच्यामुळे त्यांना डावलायचं काम त्यांनी चालू केलं पक्षामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं पक्षाची भूमिका केली. पक्षाने जर केली फॉर्म जर त्यांच्याकडे दिले तर तुम्हीच सांगितलं त्याचा अर्थ पक्षाने त्यांना सर्व जबाबदारी दिलेली आहे. पहिल्यांदा तुम्हाला डावलून जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे. तुम्ही आता त्यांच्या प्रक्रियेत तुम्ही नाही त्याच्यामुळे तुम्ही बाजूला पडले. तुमची भूमिका पक्षाची भूमिका पक्षांनी डावलून त्यांच्याकडे आम्हाला डावलून त्यांच्याकडे असं नाही. ते जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्याकडेच ते एबी फॉर्म तुम्ही खासदार कोल्हेंना सांगितलं नाही की खासदार कोल्हेंशी माझी चर्चा झाली. आदरणीय अमोलदादांशी आमची चर्चा झाली. अमोलदादांशी आम्ही परवा दिवशी बसलोय. सगळे पदाधिकारी बोललोय. अमोलदादांचंही ते ऐकत नाहीत. त्यांना आदरणीय रोहितदादांनी पुण्याला बोलवलं होतं. त्यांची चर्चा केली ती अजितदादांशी चर्चा झाली. पण त्यांनी त्यांचा एक ठेका चालवला. इकडे का मला नाही मी तुतारीचेच उमेदवार देणार मी युती करणार नाही यांच्या. पण जिल्हाध्यक्ष बदलण्याची मागणी 100% जिल्हाध्यक्ष इलेक्शन झाल्यानंतर आम्ही मागणी करू. मग आता तुम्ही जिल्हा परिषद निवडणुकीला काय तुमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे? नाही जिल्हा परिषदेला स्ट्रॅटर्जी अशी आहे. आता उद्याचा काय निर्णय ठरतोय पूजाताईंचा दादाभाऊंचा त्याच्यावरती आम्ही स्ट्रॅटर्जी सांगतो. तुमच्या दोघांचं लढायचं निश्चित आहे का पक्ष आवडलं तरी मी गेले 2 वर्ष म्हणजे पक्ष वेगळा झाला. जेव्हा पक्ष वेगळा झाला तेव्हा याच्याकडे एकही माणूस मीटिंग म्हणजे तुम्ही पण पत्रकार सगळे बांधव सोबत असायचे. ज्यावेळेस पत्रकार परिषद होती त्यावेळेस त्यांच्यापाशी बसायला एकही माणूस आहे. त्यावेळेस मी असेल किंवा बाळासाहेब बांधलेली असेल तर दादा तुरंत असेल मिळवलेले असेल आम्ही सगळे त्यांच्या साईडला बसून त्यांना पत्रकार परिषद असेल किंवा त्यांचा प्रचार असेल आम्ही तळागाळात जाऊन काम केलं. मग आम्ही जेव्हा काम केलं आम्ही लोकांमध्ये पोहोचलो. नंतर विधानसभा झाली. विधानसभेत थोड्या मतांवरून आपला पराभव झाला. त्याच्यानंतर आम्ही कार्यक्रम चालू ठेवले. आम्ही लोकांमध्ये गेलो तर आम्हाला
पुढे जाऊन जिल्हा परिषद निवडणूक लढवायचं हे आश्वासन त्यांनी दिलं होतं. ते म्हणलं विधानसभेच्या वेळेस पारगाव जारकरवाडी गटामध्ये त्यांचा प्रचार असायचा, त्यावेळेस ते मला फोन करायचे की ताई उद्या तुमच्या गटामध्ये आपल्याला दौरा करायचा आहे, तुम्ही आमच्यासोबत पाहिजे. म्हणजे तुम्ही हे आश्वासन मला वर्षभर तेव्हा देत होते. मग असं तुम्हाला काय बदललं की तुम्ही आज मला 6 महिने झाले तेव्हा सांगताय उमेदवारी फायनल आहे आणि अचानक तुम्ही सांगताय की म्हणजे मला न सांगता मला समजतंय की माझा जो पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गट आहे तर तुम्ही शिंदे सेनेला सोडलाय. मग तुम्हाला जर तुम्ही सांगताय की आम्ही पवार साहेबांशी एकनिष्ठ आहोत आणि घड्यासोबत जाणार नाही, तर मग तुम्ही पूर्ण पॅनल लावायचं का तुमचं? का तुम्ही पॅनल लावायला मागे पडले का तुम्हाला दुसरे पक्ष घ्यावे लागले? मग याचं कारण काय? नक्की दुसऱ्या आणि त्यात आमच्या तुतारीचे जे उमेदवार आहेत ते तुम्ही शिंदे गटात पाठवले, याचं कारण आमच्या मला समजलेलं नाही. तुम्ही लढणार आहात? हो 100%. तुम्ही ही निवडणूक लढणार 100%? जे तुतारीचे उमेदवार आहेत ते शिंदे गटात पाठवले, त्याचं त्यांनी कारण त्यांनी सांगावं. तुम्ही लढणार आहात का? हा विचार चालू आहे. काम काय करायचं? त्याचं उत्तर मी देतो. पण तुम्ही कोणता झेंडा हातात घेऊन लढणार? हा मग ते सांगतो मी. हे पहा, आता ते जिल्हा अध्यक्ष आहेत. खरं वास्तविक त्यांनी कार्यकर्त्यांना बोलून ह्या ज्या अडचणी ज्या आहेत ना हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. आम्हाला आता त्यांनी कुठल्याही मिटिंगला तर कुठल्याही कार्यकर्त्याला बोलवलं नाही, एकट्यानेच निर्णय घेतलेला आहे आणि एकट्यानेच उमेदवारी जाहीर केलेली आहे. आता समजा तुतारीकडून इच्छुक आहेत ना लढायला त्या गटामध्ये. आता समजा मी तुम्हाला एक उदाहरण देतो की शेवळवाडी चांडोली गट जो आहे त्याच्यामध्ये इच्छुक आहेत ना. आपलेच उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक असताना तुम्ही त्या इच्छुकांना सांगता की धनुष्यबाणाच्या मुलाखतीला तुम्ही जा आणि धनुष्यबाणाची या चिन्हाची उमेदवारी तुम्ही घेताय आणि आपल्या कार्यकर्त्यांना देताय. मग हे AB फॉर्मचं करायचं काय? मग आता जर आमचा हा कार्यकर्ता जर चुकला, समजा दादा शेट्टी उद्या जर भाजपमध्ये जायचा निर्णय घेतला किंवा धनुष्यबाणामध्ये जायचा निर्णय घेतला तर त्यांनी त्या ठिकाणी ते परत म्हणतील मी जिल्हाध्यक्ष तुमच्यावरती कारवाई करतो. अशा प्रकारे कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्यांनी संबोधलं नाही पाहिजे. कारण त्यांच्याकडून चुका ज्या वेळेला होतात ते अध्यक्ष म्हणून त्या आम्ही मान्य करायच्या का. आणि मग कार्यकर्ते जर एखादा चुकला आणि वेगळ्या पक्षात गेला तर त्यांनी देखील त्याची भूमिका किंवा त्याचं स्पष्टता त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेली आहे. तर पक्षाला ही भूमिका मारक ठरणार नाही का मग तुम्ही असं जे बोलताय? मॅडम आता जिल्हा अध्यक्षाची भूमिका घेतात ती तरी कोणती सोयीची आहे? मग तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार का करत नाही मग? ठीक आहे ना. आता ही निवडणुकीचा काळ आहे. वरिष्ठ सगळे जे आहेत ना ते सगळे तिकीट वाटपामध्ये त्या निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये ते व्यस्त आहेत. आम्ही निश्चित प्रकारे आम्ही मिटिंग घेऊ त्यांच्यावर आणि मिटिंगमध्ये त्या ठिकाणी आमच्यावरती काय अन्याय झालेले आहे किंवा आम्हाला विश्वासात कसं घेतलं गेलं नाही त्यांच्या निदर्शनाला आणून घेऊ. तुम्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आता एकत्र काम करणार आहेत, आता वळसे पाटील किंवा तुम्ही असं समन्वयाने पुढे जात नाही का अजून? वळसे पाटलांचं मला काय माहीत नाही, परंतु हे जरी दोन्ही पक्ष एकत्र होते तरी पण त्यांनी कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी विरोध दाखवलेला नाही. वळसे पाटलांची भूमिका ही काम करण्याची एकत्र होती आहे आणि असणारच आहे. मला वाटत नाही त्यांच्या बाजूने काही त्या ठिकाणी विरोधी. परंतु इकडून ह्या प्रकारे विरोध जो झालेला आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण ही सगळी एकी करतो आणि आंबेगाव तालुक्यामध्येच आपण एकी का करत नाही हा संभ्रम त्या ठिकाणी आम्हाला अजून देखील आहे. लोकसभेला आणि विधानसभेला पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करायचं काम जिल्हाध्यक्ष यांच्याकडून चाललेलं आहे. सर्व आहे तसंच कोकणाचा त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतोय की ज्यांनी प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा का असू नये. समजा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, पूजाताई असतील दादा भोसेट असतील यांनी इच्छुक का असू नये असलंच पाहिजे कारण त्यांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आता देवदत्त निकम असं वागतात, त्यांच्या वागण्यामुळे तुम्हाला पश्चाताप होतोय. विधानसभेला त्यांना सहकार्य केलं याचं काही मनस्ताप नाही. आता पुढे असे वागतील असं त्यावेळेला काय आम्हाला वाटलं नव्हतं. आता हळूहळू मनस्ताप हा चालू होईल आमचा. आता ठीक आहे, उद्याचा दिवस आहे जिल्हा परिषदच्या निवडणुकीचं फॉर्म भरण्याचे
आणि त्याच्या माध्यमातून जर काही निर्णय जर झाले नाही तर त्या ठिकाणी आम्हाला निश्चित प्रकारे मनस्ताप हळूहळू त्या ठिकाणी होत जाईल. हे सांगितलं आमच्या 3 पिढ्या येणार या शरद पवार पक्षाच्या बरोबरीने काम करतो. अजितदादा आणि पवार साहेबांचा पक्ष जरी वेगळा झाला, नामदार दिलीपराव वळसे पाटलांच्या बरोबर मी 1990 सालापासून काम करतो. आजपर्यंत म्हणजे हरकत जोपर्यंत होत नव्हती तोपर्यंत त्यांच्याबरोबर मी काम करत राहिलो. मग ते जरी पवार साहेबांना सोडून जरी गेले तरी मी आणि आमचे काही कार्यकर्ते हे पवार साहेबांच्या पक्षात म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षातच त्या ठिकाणी राहिलो, राहू आणि इथून पुढे देखील म्हणजे आम्ही पक्ष बदलणार नाही. तुम्हाला असं म्हणायचंय का येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी जुनी राष्ट्रवादी एकत्र होणार त्यावेळी आता त्याचं निकम आहे त्यांना महत्व राहणार नाही, त्याच्यामुळे त्याची मूळ बातमी आता चालू झाली म्हणून कसं असू शकतं त्याचा एखाद्या वेळेला पुढचा जो काही धोका आहे तो त्यांनी आत्ताच जाणून घेतला असेल आणि त्या पद्धतीने त्यांची रणनीती ही आत्ता त्या ठिकाणी चालू झालेली असेल. कारण त्याच्यामध्ये नगर पंचायतची निवडणूक मंचरची जी झाली त्याच्यामध्ये देखील अशाच प्रकारे थोडी रणनीती आखली गेली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी गाफील राहिलो. नाहीतर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे तुतारीचे आणखी त्या ठिकाणी 4 सीटं हे निश्चित प्रकारे त्या ठिकाणी निवडून आले असते. आता देवदत्त निकम अशा पद्धतीनं जे काही करतायत कृती, आता तुम्ही एक सिनियर आहात, तुम्ही त्यांच्याशी काही बोलले? नाही, बोलणं आत्ता या 2-4 दिवसामध्ये हे सगळे प्रकार चालू झालेले आहेत. त्यांना विचारणा केली नाही का असं बाबा काय चाललंय? विचारणा करण्यापेक्षा ते जे बाकीच्या पक्षाच्या लोकांची मिटिंग घेतात आणि ते जे स्वतःचे निर्णय घेतात, आम्हाला वाटत होतं की ते या सगळ्यांशी चर्चा करून आमची आज मिटिंग घेतील, उद्या मिटिंग घेतील, परवा मिटिंग घेतील, आम्ही त्यांची वाट पाहत राहिलो. परंतु उद्या शेवटचा दिवस ज्या वेळेला उजाडलेला आहे अद्याप देखील त्यांनी त्या ठिकाणी मिटिंग घेतलेली नाही. मग आम्ही त्या ठिकाणी ही मिटिंग आम्हाला ही पत्रकार परिषद आम्हाला त्या ठिकाणी घ्यावी. आता दामोअण्णा घोडे हे खरं फार प्रामाणिक कार्यकर्ता आहे. खरं तर आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांचा तो गटाचा जर मतदानाचा जर अभ्यास जर केला तर निश्चित प्रकारे पक्षाला त्या ठिकाणी मतं देखील राहिलेलं आहे. दामोअण्णांना त्या ठिकाणी का डावललं गेलं हे माझ्यापेक्षा दामोअण्णा जास्त त्या ठिकाणी सांगू शकतील. काल माझी त्यांची भेट झाली, काही गोष्टी त्यांनी सांगितल्या, परंतु त्यांच्या तोंडून ते जास्त सोयीचं तुम्हाला ऐकायला मिळेल. आदरणीय खासदार अमोलजी कोल्हे यांनी आणि आदरणीय अजितदादांनी दामोदरांचं तिकीट फायनल केलं. त्याच्यानंतर त्यांना ते सांगितलं तरी ते देवदत्त निकम त्यांच्या विरोधात गेले आणि त्यांनी तिथे उमेदवार दिला. दामोअण्णा हे फार प्रामाणिक माणूस आहे, पक्षाशी एकनिष्ठ आहे, आदरणीय पवार साहेबांना मानणारे पवार साहेबांना मानणारे कार्यकर्ते आहेत. पण दामोअण्णांनी यांना इतकी मदत करून सुद्धा दामोअण्णांच्या विरोधात गेले आणि दामोअण्णांना डावलण्यात आले. आता तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढवणार? जिल्हा परिषद निवडणूक मी लढवणार नाही, पण जिल्हा परिषद जो पक्षाचा आदेश होईल, माझे नेते जो आदेश देते आदरणीय अमोलजी कोल्हे, आदरणीय रोहित दादा, तो मी मान्य करून. मग तसा तुमचा ऑल ओव्हर आदेश असा आहे की दोघांनी एकत्र काम करायचं, वळसे पाटलांच्या उमेदवारांचा प्रचार करणार? वरचा जो आदेश झाला तो 100% करणार. आदरणीय अमोल कोल्हेंनी जर आम्हाला सांगितलं का घड्याळाचं काम करायचं तर 100% करणार. अजून काही सांगायचं आहे? काय तुम्ही विचारलं ते पूर्ण नाही तर पाहिजे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन,
निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.